कुणीतरी काहीतरी केलंय, कुणीतरी करणी केली आहे, काहीतरी बाहेरचा त्रास दिसतोय, का असं होतंय तेच कळत नाही, अशा प्रकारची वाक्य तुम्हाला सतावत आहेत का? हाच विषय आज आपण इथे पाहणार आहोत. शास्त्र ब्लॅक मॅजिक भानामती यांना मानत नाही, कारण त्या प्रयोगशाळेत सिद्ध झालेल्या गोष्टी नाही आहेत. पण आपल्याला कारण न कळणारा त्रास मात्र होतोय. मग यातलं खरं काय आहे पाहूयात चला. वस्तू, वास्तू आणि व्यक्ती अशा सर्वांनाच एक औरा किंवा ऊर्जा असते. ती शुभ किंवा अशुभ असू शकते आणि हेच कारण असतं आपल्या त्रासाचं. शास्त्राने हे सिद्ध केलंय की पाणी, वस्तू, झाडे अशा विविध गोष्टींना मेमरी असते. त्या शुभ किंवा अशुभ सूचना ग्रहण करतात आणि याद्वारेच अशी शुभ किंवा नकारात्मक किंवा विघातक ऊर्जा आपल्याला त्रास देते. आपण इथे अशा नकारात्मक, अशुभ, विघातक ऊर्जेचाच उपाय कसा करायचा ते पाहणार आहोत. पण तत्पूर्वी सर्वप्रथम हे तपासा की त्रास चालू झाला तेव्हा कोणती नवीन गोष्ट तुम्ही घरात आणली आहे का? आणि खात्रीशीरपणे जर तुम्हाला असं लक्षात आलं की अशी काही गोष्ट आणली आणि तेव्हापासून त्रास सुरू झालाय, तर ती वस्तू पहिली दूर करा. दुसरं म्हणजे घराच्या प्रमुख पुरुषाचा किंवा स्त्रीचा अथवा ज्याला त्रास होतो आहे त्याची कुंडली तपासून पहा. तिसरं, कुंडलीनुसार जर काही दोष आढळले तर त्याचे उपाय करा. उपाय मुख्यत्वे 4 प्रकारचे असतात: ग्रह नक्षत्र दोष, शांती आणि जप, दान, रुद्राक्ष किंवा रत्न परिधान करणे आणि कर्म सुधारणा. कर्म सुधारणेचं महत्त्व विशेष आहे, कारण ग्रहदोष आपल्या कर्माचं संचित देणं दाखवतात आणि आपल्या कर्मात बदल केल्यामुळे कार्मिक बॅलन्स आहे तो आपला ठीक होतो. आता आपण जे 2 उपाय आहेत ते बघूयात. एक प्राथमिक उपाय आहे तो म्हणजे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे दररोज. दर्शनी भागात एका काचेच्या वाटीत मीठ आणि तुरटीचा छोटा तुकडा ठेवणे आणि ते दर आठवड्याला संपूर्ण घरामध्ये फिरवून पाण्यात वाहणे. शक्य असल्यास घरात एखादं तुळशीचं अथवा सुगंधित फुलाचं झाड लावणे. दिवा, धूप, सुवासिक उदबत्ती फिरवणे याने वातावरण प्रसन्न राहून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यानंतर तुम्ही पूजा करत असलेल्या देवाचे कवच जमेल त्यावेळेस शक्यतो सकाळी घरात लावणे. उदाहरणार्थ पंचमुखी हनुमान कवच, देवी कवच, रामरक्षा, घोर कष्टोद्धारण स्तोत्र, शिवकवच वगैरे. आता प्रमुख उपाय काय ते बघू. ही जी प्रक्रिया आहे ती 21 दिवस करायची आहे. याच्यात प्रथम घरातील देवासमोर सुवासिक उदबत्ती लावणे, घरातून फिरवून घेणे. घरात ज्या दिशेला दरवाजा आहे त्या दिशेला तोंड करून बसावे. एक छोटा आरसा घ्यावा, तो आपल्या पुढ्यात उलटा म्हणजे आपल्याकडे पाठ करून ठेवावा. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यावा आणि सावकाश सोडावा. याने मन शांत, स्थिर आणि एकाग्र होतं. जी तुमची इष्ट देवता आहे, ज्याची तुम्ही रोज पूजा करता, त्या देवाचं नाव घ्या किंवा फक्त ईश्वराचं नाव घ्या. 3 वेळा नाव घ्यायचंय. मग आपल्या समोर ठेवलेला आरसा उचलून आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये धरायचा आहे. आरसा समोर दाखवायचा आहे. आरशाची मागची बाजू आपल्याकडे असली पाहिजे आणि पुढील वाक्य 3 वेळा उच्चारायचे: माझ्याकडे येणारी कोणत्याही प्रकारची नकारात्मक, त्रासदायक, विघातक, अशुभ ऊर्जा, शक्ती किंवा भावना उलट फिरून पुन्हा मूळ ठिकाणी जात आहे, गेली आहे. हे वाक्य 3 वेळा उच्चारायचे. मग दुसरं वाक्य असं उच्चारायचे: माझी इष्ट देवता माझ्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य स्वरूपात वास करते आणि सदैव माझे आणि माझ्या कुटुंबाचे, माझ्या घराचे संपूर्ण संरक्षण करते. हे 3 वेळा उच्चारायचे. यानंतर 3 वेळा आपल्या इष्टदेवतेला नमस्कार करायचे. नमस्कार करून झाला. यानंतर आरसा पुन्हा खाली ठेवणे. इष्टदेवतेला प्रणाम करून आरसा पुसून कपाटात किंवा जिथे त्याची जागा आहे तिथे पालथा ठेवणे. सदर प्रक्रिया 21 दिवस करावी. कोणत्याही वेळेस चालेल, खंड पडला तरी हरकत नाही, पण 21 दिवस पूर्ण करावे. आणि बाकी कोणताही याला नियम किंवा अट किंवा काही पथ्य काही नाहीये. शक्यतो घरातील वातावरण प्रसन्न ठेवणे आणि अशुभ गोष्टी न बोलणे, न उच्चारणे. पहिल्याच दिवसापासून फरक जाणवायला लागतो. जोडीला वर दिलेले प्राथमिक उपाय जमतील तसे म्हणजे यथाशक्ती करावेत
आणि संपूर्ण विश्वास बाळगावा की आपली इष्टदेवता सर्वार्थानं आपलं संपूर्ण संरक्षण करत आहे, कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहे. यात कोणतीही अंधश्रद्धा नसून आपल्यामधील दिव्य ब्रह्मशक्ती किंवा ब्रह्मचैतन्य किंवा आत्मशक्ती स्वतःच्या शक्तीने शुभ ऊर्जा तयार करून अशुभ ऊर्जेचा विनाश करते. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक ऊर्जेचा, अशुभ ऊर्जेचा त्रास तुम्हाला असेल तर याने त्याचं निश्चित निवारण होतं. जरूर याचा अनुभव घ्या. आणि पत्रिकेचं जर विश्लेषण करायचं असेल आणि रुद्राक्ष हवं असेल तर या 2 गोष्टी आनंद मंत्रमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. नंबर इथे दिलेला आहे. जर आवश्यकता असेल तर जरूर संपर्क करा. धन्यवाद.